नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सकाळी उठलो आणि उठल्या सगळ्यात पहिले केला नाश्ता. तर तुम्हाला आता दाखवतो. तर हे बघू शकता, सगळ्यात पहिले केला नाश्ता. नाश्ता झाल्यानंतर मग आमच्या इथचा भाजीपाल्याचा टोला दिवसापासून पडून होता, तर चालून होता. त्याला एका ठिकाणी लावला आणि मग त्याला नेलं थोड्याच वेळा शेडमध्ये. माझ्या भावानं मग विकिता पाहत होता ॲटोमध्ये काय फॉल्ट आहे. तर मग त्याचा क्लच वायर तोडा लागला कारण खूप जाम झाला होता. आणि त्यानंतर मग थोड्याच वेळात विकिता गेला होता, थोडं काम होतं ना. आणि मग मला तिचा कार्बोरेटर पण खुला लागला. तर आता तुम्हाला दाखवतो. येऊ शकता कार्बोरेटर काढला आणि साफ झाल्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. A few moments later. तर मित्रांनो, आता फायनली कार्बोरेटर साफ करून झालाय, तर तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता, चांगल्यापणे कार्बोरेटर डिझेलनं साफ केला आणि आता याला मस्तपैकी फिट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो फिट झाल्यानंतर. मित्रांनो, आता फायनली कार्बोरेटर ॲटोमध्ये फिट झालाय, तर आता तुम्हाला दाखवतो. तर हे होऊ शकतं, आता फायनली कार्बोरेटर फिट झाला आणि सोबतच नवीन हॉस पाईप पण लावला एअर फिल्टरचा. आणि ते झाल्यानंतर मग ॲटोचे दोन्ही गिअर वायर खराब झाले होते, ते पण चेंज करायला लागले. तर तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता, हे दोन्ही गिअर वायर चेंज करायला लागले आणि मागून फिट करायला लागले. तर झूम करून दाखवतो. तर हे बघू शकता. आणि मग ते झाल्यानंतर ॲटो तर काही चालू झाला नाही, कारण का माहीत कोणता फॉल्ट झाला होता. तर मग मी गेलो आपल्या रोजच्याप्रमाणे बकऱ्या घेऊन. तर हे बघू शकता, बकऱ्या घेऊन गेलो. बकऱ्या चारून आल्यानंतर मग मी आलो घरी आणि घरी आल्याला केला सगळ्यात पहिले जेवण मस्तपैकी. आणि जेवण झाल्यानंतर मग मला लागली झोप. तर मला जर झोपायला तर मिळेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.